नमस्कार मित्र हो, रसिक हो, श्रोते हो. आज पंख नवे या आमच्या यूट्यूब वाहिनीवर आम्ही कोविड-19च्या पार्श्वभूमीवर जीव घेण्या मानवी सवयी कोविड-19ला निमंत्रण या विषयावर आम्ही आपल्याशी संवाद साधतो. कोणताही शत्रू असो, जेव्हा आपल्याला त्याच्यावर विजय मिळवायचा असतो तेव्हा त्याची युद्धभूमी आणि आपल्या शत्रूची क्षमता कळणं गरजेचं आहे. मित्रांनो, तर हे आरोग्याचं युद्ध आहे आपलं, आणि हे युद्ध जिंकत असताना यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आपण लक्षात ठेवली पाहिजे. कोविड बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याशिवाय आणि एखाद्या द्रवरूप थेंबामधून आपल्यामध्ये कोविड-19चा प्रवेश होऊ शकत नाही. ही साधी गोष्ट जर आपण लक्षात घेतली आणि या अनुषंगानं जर कोविड-19च्या विरुद्ध आरोग्याची लढाई लढलो तर हे युद्ध आपल्याला सोपं होणार आहे. परंतु आज काही जीवघेण्या मानवाच्या सवयी कोविड-19ला निमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत, म्हणून आम्ही आपल्याशी संवाद साधतो. आपण घरात स्वच्छता साधनांचा एकत्रित वापर करतो. कंगवा असेल, टॉवेल असेल, अन्य काही वस्तू. यानंतर आपण व्यसनाधीन व्यक्तीचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे. व्यसन करणाऱ्या साधनाचा ते लोक एकत्रित वापर करतात. एका संशोधनानं असं सिद्ध झालेलं आहे की एका तासाला आपण 15 ते 24 वेळा चेहऱ्याला आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागाला आपण स्पर्श करतो विनाकारण. आणि मग कोरोना व्हायरसचा हा संसर्ग टाळण्यासाठी ही सवय अतिशय घातक आहे. कारण आपण हात धुतल्यानंतर तो जर बाधित जागेला लागला तर तोच हात आपण चेहऱ्याला फिरवतो, आणि मग कोरोना टाळण्यासाठी हाताची स्वच्छता फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून मग आपल्या जीवनशैलीमध्ये अशा अनेक सवयी आहेत ज्या कोविड-19ला रोखण्यासाठी आपल्याला बदलाव्या लागणार आहे. आरोग्याची सवय पाळेन मी, कोरोनाला टाळेन, हा संकल्प आपल्याला करावा लागेल. आज जर आपण पाहिलं तर जगभरामध्ये कोविड-19 विषाणूचा तांडव चालू आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये संक्रमण आणि प्रादुर्भाव होत आहे. आम्ही हा व्हिडिओ आज 12 मे रोजी तयार करत आहोत. तर जगभरामध्ये कोविड-19चे 41,18,000 रुग्ण आहेत. मृत्यू 2,82,000 झाले. भारतामध्ये 70,000पेक्षा अधिक रुग्ण आहेत आणि मृत्यू 2,293 झाले. महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या राज्यात 23,400 रुग्ण आहेत आणि 868 मृत्यू झालेले आहेत. ही आकडेवारी जर आपण तपासली तर या आजाराची भीषणता आपल्या लक्षात येते. हे मानवजातीसमोरचं संकट आहे. या संकटाला सर्वांनी एकत्रित सामोरं जाणं हाच प्रभावी आणि प्रतिबंधक उपाय आहे. आणि मग काय करावं लागेल? हस्तांदोलनाला दूर सारायचं आणि हात जोडून नमस्कार करायचा. आता हे कोविड-19ची माहिती घेत असताना आपल्याला विषाणूच्या काही मूलभूत रचनांची आपण माहिती घ्यावी लागेल. विषाणू हा अत्यंत सूक्ष्म असा निर्जीव घटक आहे. तो इतर सजीव पेशींना संसर्ग करतो. संरक्षक असे त्याला प्रथिनाचं कवच आहे आणि त्यामध्ये जनुकीय घटक अशी सर्वसाधारणपणे या विषाणूची मूलभूत रचना आहे. त्याच्या प्रथिनाच्या कवचाला कॅप्सिड असं म्हणतात आणि कॅप्सिडच्या आधारावर विषाणूसारखे कणाचे प्रायॉन्स आणि व्हायराइड्स असं वर्गीकरण करतात. आता हा जो विषाणू आहे याचा अभ्यास करणाऱ्या शाखेला विषाणूशास्त्र म्हणतात आणि त्याचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला विषाणूशास्त्रज्ञ म्हणतात. आता ही जी विषाणू पेशी आहे ती परजीवी आहे, कारण ते पेशीबाहेर प्रजनन करू शकत नाही. पेशीमधील परजीवीप्रमाणे ती पूर्णपणे सजीवही नाही, पण प्राणी, वनस्पती, जीवाणू या सगळ्या सजीवांना तो संसर्ग करतो. आता काही शास्त्रज्ञांचं असं मत आहे की हा विषाणू सजीव मानला जातो,
परंतु काहीही असलं तरी कोविड-19 अशा प्रकारचा जो विषाणू आहे तो मानवासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. म्हणून घरात राहूया, कोरोना टाळूया असं म्हणण्याशिवाय आज आपल्याजवळ पर्याय नाही. आता कोविड-19 हा विषाणू आपण पाहू. कोविड-19 हा चीनमधल्या वुहान प्रांतातून विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. आज जगभरामध्ये सर्व देशामध्ये तो पसरलेला आहे. हा रोग श्वसन आजार आहे, म्हणजे फ्लू सारखा आहे. लक्षण आहे त्याची खोकला, ताप आणि गंभीर आजारामध्ये श्वास घेण्यास त्रास होतो. आता आपण हात वारंवार धुवून चेहऱ्याला स्पर्श करणं टाळायचं. आजारी लोकांच्या 1 मीटर ते 3 फूट एवढा संपर्क करायचा, म्हणजे यापासूनचा आपण आपला प्रादुर्भाव रोखू शकतो. आता यामध्ये काय होत आहे, आपल्यामधल्या ज्या काही जीवघेण्या सवयी आहेत, म्हणजे हात करीत आहे आपल्या आरोग्याचा घात असं म्हणण्याची आपल्यावर वेळ आलेली आहे. तोपर्यंत कोरोना घरी येणार नाही जोपर्यंत तुम्ही घराबाहेर जाणार नाही. यामुळे आपण आपली काळजी घ्यायची. कोविड-19 हा संसर्गजन्य आजार आहे आणि तो मानवी संपर्कात होतो. आता मानवाची जीवनशैली आणि त्याच्या सवयी कशा कारणीभूत ठरत आहेत हे पाहण्यासाठी कोविड-19 संसर्गजन्य रोग कसा पसरतो हे पाहावं लागेल. कोरोना विषाणू हा प्रामुख्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीशी ती खोकताना, शिंकताना द्रवरूप थेंबाचा संपर्क झाल्यास पसरतो. अशा व्यक्तीचे द्रवरूप थेंब एखाद्या पृष्ठभागात किंवा दर्शनी भागात पडतात आणि निरोगी व्यक्तीचा हस्तस्पर्श या विषाणूला झाल्यानंतर किंवा वस्तूला स्पर्श केल्यानंतर आणि तो हात आपल्या डोळ्याकडे, नाकाकडे, तोंडाला स्पर्श केला तर हा आजार पसरतो. आणि मग मानवामध्ये, विशेषतः भारतीयामध्ये कोविड-19 प्रसाराला पूरक ठरत आहेत अशा अनेक सवयी आहेत. आणि म्हणून मग काय होत आहे की या आजाराचा जर प्रसार कमी करायचा असेल आपल्याला, तर आपण आपल्या सवयी बदलाव्या लागतील. नाहीतर कोविड संक्रमण झपाट्याने होत आहे आणि मग हे टाळण्यासाठी अंतर पाळू, कोरोना टाळू हे ब्रीद आपण घ्यायला हवं. आता मानवी सवयीचं संशोधन झालेलं आहे. काय झालंय आपण पाहू. जगभरामध्ये सतत मानवी प्रवृत्तीचं, मानवी वृत्तीचं वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन होत असतं. यामध्ये नुकतंच अमेरिकेमध्ये डॉक्टर नॅन्सी एल्डर, डॉक्टर विल्यम सॉयर आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅकलॉव्हे यांनी अध्ययन केलं. त्यांनी काय अध्ययन केलं? त्यांनी असं सांगितलं अभ्यासाअंती की एक व्यक्ती एका तासाला 23 वेळा, तर काही संशोधकाच्या, अभ्यासकाच्या मते 15 ते 24 वेळा आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागाला स्पर्श करतो. कोरोना संक्रमणाला ही सवयी अत्यंत पोषक आहे आणि मग आपलाच हात आपल्या आरोग्याचा घात करत आहे. आणि म्हणून ही सवयी बदलणं आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे. आता आपला हात यमदूत कसा ठरतो ते पहा. मानवी उत्क्रांतीपासून मानवाच्या काही ज्या सवयी आहेत त्याच्यामधला जो चंचलपणा आहे, तर मानव आणि माकड यामधील चंचलपणामध्ये खूप मोठं साम्य आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो की माकडचाळे, तसे माकडचाळे आपण देखील करत असतो. एखादी गोष्ट किंवा कृती आपण करतो ती नैसर्गिक आहे, परंतु अशी नैसर्गिक कृती पुन्हा पुन्हा करणे म्हणजे ती सवय झाली. आणि अशा प्रकारची सवय न करता जर आपण स्वस्थ बसलो तर काही लोकांना अस्वस्थ होतं, म्हणजे ते सवयीचे गुलाम झालेले असतात. अशा प्रकारच्या काही सवयीचे गुलाम काही भारतीय असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव, संक्रमणाला ते जबाबदार ठरत आहे. आता काय करत होते? आता हे साधं सोपं आहे. पंच ज्ञानेंद्रियाचं जे आरोग्यशास्त्र आहे ते आपल्याला पाळावं लागेल. माणसाला डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय दिली आहे आणि मन हे 6वं ज्ञानेंद्रिय. या ज्ञानेंद्रियामुळे आपण एखाद्या विषयाची माहिती घेतो, आपल्याला ती त्याची चेतना होते किंवा समजतं. पण वारंवार
शरीराच्या या वेगवेगळ्या भागाला, या पंचज्ञानेंद्रियाला हात लावणे, साफसफाई करणे, ही वाईट सवयी आज कोविड-19च्या प्रसाराला कारणीभूत ठरते. आणि आपली जीवनशैली, आपले वर्तन याचं जर निरीक्षण केलं तर एक गोष्ट लक्षात येते. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा ह्याला आपण सतत हात लावतो, हाताने साफ करतो आणि अशाच सवयी आपल्याला सहज लागून गेलेल्या असतात. विशेषतः आपल्या मुली, आपल्यामधले महिला यांचं जर निरीक्षण केलं तर केसांना, गालांना, नाकास, भुवईस विनाकारण हात लावायचा. तो हात परत आपण दुसऱ्या अन्यत्र ठिकाणी लावतो आणि मग यामुळं काय होत आहे की कोविड-19 संक्रमणाला मदत होत आहे. ही सवय साधी असेल, आपल्या रुटीन मधली असेल, परंतु ती आज जीवघेणी ठरत आहे. यामुळे आपली काळजी आपण घेऊया आणि कोरोनाला हरवूया असं आपल्याला म्हणावं लागेल. आता आपल्याकडच्या काही व्यसनाधीन लोकांच्या सवयी पहा. आपल्या समाजामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण अधिक आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर हे टाळायला हवं. आता आपण पहा, काही लोकांना धूम्रपान करण्याची सवय आहे. पान खाणे, तंबाखू खाणे, गुटखा खाऊन तुंकणे, एकच सिगारेट अनेकांनी ओढणे. मद्यपी लोक तर खूप प्रेमळ असतात. एकच दारूचा ग्लास आणि 7-8 जण बसतात आणि एकत्रित पितात. म्हणजे व्यसनाधीन व्यक्तीने एकतर व्यसन गैर आणि त्यानंतर व्यसनाची जी साधनं आहेत ते सामुदायिकपणे वापरली जातात आणि मग यामुळं आपली ही जी सवय आहे ते सध्याच्या काळामध्ये किती धोकादायक आहे याचा विचार आपण करायला हवा. याच्यामुळे वेळेवर डॉक्टर जवळ जाऊ आणि आरोग्याची काळजी घेऊ असाच विचार आता आपल्याला करावा. कुटुंबातील सवयी बदलाव्यात. आता आपल्या कुटुंबाची काय परिस्थिती आहे? भारतामध्ये विशेषतः आपण मराठमोळी माणसं आहोत. संयुक्त कुटुंब पद्धतीचं प्रमाण मोठं आहे. एकाच घरामध्ये कुटुंबात अनेक सदस्य राहतात, ज्यामुळे आणि परत त्यांना आरोग्याच्या, स्वच्छतेच्या सवयी किंवा जागरूकता असेलच असं नाही. यामुळे बऱ्याच कुटुंबामध्ये आपण पाहतो टॉवेल, कंगवा, हातरुमाल, साबण, अंथरूण अशी साधनं एकत्रित वापरली जातात. किंबहुना अशा साधनांचा एकत्रित वापर करणं हे चांगलं आहे असं तिथं समजलं. आणि मग विशेषतः डोळ्याचा भाग असेल, नाकाचा भाग असेल, कानाचा भाग असेल, जिभेचा भाग असेल आणि मग अशा प्रकारच्या साफसफाईच्या साधनांमुळे एकत्रित वापरल्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर ही सवय आपल्याला मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. यामुळे अशा प्रकारच्या सवयी सुद्धा बदलायला हव्यात. आता एक आरोग्यशास्त्र पाळणं आपल्या गरजेचं आहे. आपण सुदृढ निरोगी आरोग्यासाठी चुकीच्या सवयी आपल्याला बदलाव्या लागतील. चुकीच्या सवयीचं अनुकरण होत असेल तर ते सुद्धा करायला नको आहे. आरोग्याबाबतच्या चांगल्या सवयी जर आपण आपल्याला लावून घेतल्या तर कोविड-19 वर नाही तर सर्वच संसर्गजन्य आजारावर आपल्याला मात करता येईल. आपला हा जो हात आहे तो काही सफाई कर्मचारी नाही. त्यामुळे स्वच्छतेच्या साधनाचा वापर करत असताना हा नियम किंवा ही सवयी आपण आपल्यामध्ये बाळगायला हवी. आपल्या हाताचा वापर योग्य करण्यासाठी, हात सतत वेगवेगळ्या ठिकाणी लावण्याच्या सवयी बदलण्यासाठी आपण घरामध्ये काळजी घेऊ शकतो. अनमोल आहे जीवन, त्याचा करू नका अंत. म्हणजे आपला हात हा जगन्नाथ आहे. घरामध्ये एकमेकांना हाताचा योग्य वापर करण्याबाबत आपण एकमेकांना सूचना देऊ शकतो. यानंतर हाताचा योग्य वापर करण्याची सवयी मनाला लावावी लागेल तर ती बदलेल. आणि मग अशा प्रकारच्या चांगल्या सवयी कायम ठेवण्यासाठी जर आपल्याला अशी सवय लागतच नसेल तर काही ॲप उपलब्ध आहेत, काही गॅजेट उपलब्ध आहेत आणि मग आपण असं काही चुकीचं करायला लागलं की लगेच ते ॲप किंवा गॅजेट असतं ते सूचना देतं की अशा पद्धतीनं तू करू नकोस. तर त्याचा सुद्धा वापर आपण करू शकतो. हात वापरायची सवय कमीच होत नाही काही लोकांची.
तर डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी असं सांगितलंय की रोमन 11 आकाराच्या म्हणजे उभ्या अशा 2 चिकटपट्ट्या घ्यायच्या आणि त्या हाताच्या कोपराजवळ लावायच्या. म्हणजे सहजासहजी माणसाचा हात हा डोळ्याकडे, नाकाकडे, कानाकडे जाणार नाही आणि जरी तो गेला तर ती चिकटपट्टी त्याच्या मनाला सूचना देईल की बाबा रे असं करू नकोस. कोविड-19 विरोधात आपण समजून घ्या, एक व्यक्ती, एक घर, एक तालुका नाही तर संपूर्ण मानवजातीचं अस्तित्व पणाला लागलं. या काळामध्ये किमान आपण आपली एक वाईट सवयी घालून चांगली सवयी स्वतःला लावणं हे सुद्धा मोठं कार्य आहे. यासाठी एकजुटीने देऊ साथ, कोरोनाशी करू 2 हात, हे सगळ्या माणसांनी हा मंत्र समजून घ्यायला काय अडचण आहे. कोविड-19च्या लढ्याला जर हातभार लावायचा असेल तर किमान एक वाईट सवयी घालू आणि एक चांगली सवयी स्वतःला लावू. ही जरी बाब आपण आपल्या मनाला समजून घेतली तरी या लढ्यामध्ये खूप मोठं योगदान आपलं स्वतःचं राहणार आहे. पुन्हा एकदा आम्ही आपल्याला आवाहन करतो की अशा प्रकारच्या चुकीच्या सवयीपासून आपण दूर राहावं आणि कोरोना लढ्याला अधिक बळ द्यावं. उद्याचा दिवस मानवाचाच असणार आहे. आपण कोरोनावर निश्चितपणे मात केलेली असेल. धन्यवाद.